हृदयाकृती आकाराची माझी पाने, माझं खरं नाव ब्राह्मी, पण काही जण मला कारिना म्हणतात. उन्हाळ्यात माझी पाने वजिरयाचे वाटण करून डोक्यावर घालतात, त्यामुळे थंडावा निर्माण होतो आणि केसाचे आरोग्यही सुधारते. माझे तेल डोक्याला लावाल तर थंडा थंडा कूल कूल, झोप मोड गुल गुल, म्हणजे शांत झोप येईल बरं का. गुबगुबीत पत्त्यांची, धारदार कडांची मी औषधी वनस्पती कोरफड. माझ्यामध्ये ए बी सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. त्वचेचं आरोग्य मीच सुधारते, म्हणून सौंदर्य प्रसाधनात माझाच वापर करतात. धन्यवाद. पोट दुखेल तो मागेल, असं आजी नेहमी म्हणते ना, तोच मी हवा. माझ्या पानाची भजी करतात, तोंडाला रुची निर्माण करणे हे माझे काम. माझी बी थोडीशी तिखट असते. कफ झाला तर माझ्या बीनं छाती शेकतात, कफ सेलवायला मदत होते. धन्यवाद. मी आहे हळद, पी हळद हो गोरी, अशी म्हण काल तुमचे गुरुजी म्हणत होते ना, तेच मी हळदीचे झाड. मी जंतुनाशक आहे आणि त्वचेचे सौंदर्य वाढवते, म्हणून सौंदर्य प्रसाधनात माझा वापर करतात. घसा दुखत असला की माझ्या पावडरने गुण्या केल्यात की आराम पडलाच म्हणून समजा. आणि पानं तर काय, खीर, पातोळे, इडाची कढी याचा भन्नाट स्वतः वाढवतेच आणि पचनास मदत होतात. धन्यवाद. ओळखलत ना मला? तुमच्या दारी वृंदावनात रोज पूजा करता, तीच मी तुळस. भरपूर प्राणवायू सोडणारी मी तुळस डासांना दूर पळवते. ताप, सर्दी, खोकला या आजारावर माझा काढा आजी देते ना तुम्हाला. अरे ही जी हिरवा छोटे छोटे गवत दिसते ना, तीच मी दुधवा, तुमच्या गणपती बाप्पाला प्रिय असणारी. माझ्या अंगा खांद्यावर अनवाणी चालला तर डोळ्यांचे आरोग्य सुधारते, अंगातील उष्णता कमी होते, मूत्रविकारावर माझा रस उपयोगी असतो, त्वचेचे तेज वाढवणे हेही आम्हीच करतो. धन्यवाद. मी आहे पानफुटी. माझ्या पानावर अनेक कोंब येतात आणि नवीन झाडे तयार होते, म्हणूनच तर मला जादूचे पान म्हणतात. पण बरं का, माझे औषधी गुणधर्म खूप आहे. पोटाचे विकार, मूळव्याध, किडनी स्टोन याचा समनाश करते मी. आले जमिनीत मी वाढते, वेडं वाकडं रूप, पण गुणकारी खूप. बरं का, मी आहे आले. माझ्यापासून सुंठ बनवतात, पित्त विकारावर त्याची पावडर पोटात घेतात, डोकं दुखत असेल तर डोक्यावर लेप लावतात. असे मी पाचक गुणकारी आले. अक्कलकारा, मी जमिनीवर वाढत जाणारे एक वनस्पती. माझे नाव अक्कलकारा. दातदुखी, हिरड्यांचे आजार, संधिवात यावर मी गुणकारी. मी आहे कडू केळी, मधुमेहावर, पोटाच्या विकारावर गुणकारी. पूर्वी प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी रस पित्त आणि काही खा, हजम सप होणारच. मी आहे महाभृंगराज. मला काही जण माका किंवा केसराज पण म्हणतात. नावावरून तुम्हाला कळलं असेल की मी केसांच्या समस्येवर उपाय करते, केस मुलायम ठेवते, म्हणूनच माझे तेल बनवून केसांना लावतात. माझं पान चोडून पहा, येतो ना चहाचा वास. ताप सर्दी झाली तर माझा काढा अवश्य प्या, झटकन आराम पडेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. मी आहे तुमचा आंबट रड आवळा, जीवनसत्व भरपूर, दातांचे आरोग्य मी सांभाळते, पित्त झाले तर माझाच मुरावळा थंडी राहता, केसांचे आरोग्य छान राहते. धन्यवाद. मी आहे तुमचा आणि पक्ष्यांचा आवडता पेरू. माझ्यामध्ये क जीवनसत्व ठासून भरलंय. बुद्धिवर्धक आणि रक्ताभिसरण करते मी. तोंडाची दुर्गंधी दूर करणारी माझी बुद्धिवर्धक आणि रक्ताभिसरण करणारी बुद्धिवर्धक आणि रक्ताभिसरण करते मी.
तोंडाची दुर्गंधी दूर करणारी माझीच पाने. कजियन सत्वाने रसरसलेले मी आहे लिंबू. तहान भागत नाही तर घ्या ना माझं थंडगार सरबत. रोजच्या जेवणात माझी एक फूट तर लज्जत आणते आणि पचनही सुधारते. लाल अडुसा आणि हिरवा अडुसा हे आम्ही दोघे भाऊ. कफ खोकला म्हणतही माझ्यात उपयोग होतो. जंतू नाच घ्यावर गुन्हाकाली माझ्यात काला म्हणूनही मग तुमच्या कुंपणाला माझी लागवड कराल ना.